आता प्रत्येक मायमाऊलीने जिजाऊंचा लढाऊ बाणा अंगीकारून शिवबा घडवावे, निलेश सांबरे यांचं प्रतिपादन। जिजाऊ संस्थेच्या वतीने कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा, महिला मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा अलोट गर्दीत उत्साहात संपन्न। आता प्रत्येक मायमाऊलीने जिजाऊंचा लढाऊ बाणा अंगीकारून शिवबा घडवावे लागतील, तरच समाजात वाढत असलेले अत्याचार थांबतील। ही समाजाला लागलेली कीड संपवायची असेल तर आपल्याला आता प्रत्येक मायमाऊलीने जिजाऊंचा लढाऊ बाणा अंगीकारून शिवबा घडवावे लागतील। तुमचा एक भाऊ म्हणून कुठल्याही अडचणीत मी तुमच्या बरोबर असेन, असे प्रतिपादन झडपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला मेळाव्यात निलेश सांबरे यांनी केले। सांगितले की गाड्या भरून पाठवा, हे सर्व आमच्या परिवारातील आमच्या भगिनी परिवारातील विद्यार्थी त्यासाठी आमच्या आलेले आहेत। त्यांना कुठला मेसेजही माहिती आहे का, कोण नेता येणार आहे, कोण भाषण करणार आहे, कोणासाठी बोलवलंय। या सगळ्या कुटुंबातील आमच्या भगिनी आहेत आणि यांच्या रक्षणासाठी 24 तास जिजाऊ यांच्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे होती आहे आणि कायम राहील हे सांगण्यासाठी आलेलो आहे। परंतु कायम आज तुम्हाला कशा प्रकारे परिस्थिती आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे। आणि परवा कल्याणमध्ये आम्ही मंगलागौरीचा कार्यक्रम करत असताना त्या दिवशी कल्याणमधली घटना ऐकून अक्षरशः कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा 9 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती। स्थानिक खेळाडूंना अशा प्रकारच्या स्पर्धेमधून प्रोत्साहन मिळावे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर इथल्या स्थानिक मातीतील खेळाडूंचे नाव झळकावे, यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नेहमीच अग्रेसर असते। राज्यभरातून धावपटूंना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जिजाऊ संघटना आयोजित निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून कोकण वर्षा मॅरेथॉन 2024 स्पर्धा यावर्षी विक्रमगड तालुक्यात आयोजित करण्यात आली होती। ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तर या दरम्यान महिला मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। महिला मेळाव्यात हजारोंच्या संख्येने ठाणे पालघर जिल्ह्यातील महिलांनी उपस्थिती लावली होती। त्याचबरोबर गुणवंतांचा सत्कार देखील या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता। यावेळी अभिनेता ललित प्रभाकर संस्थेच्या मोफत अकॅडमीतून अभ्यास करून IPS पदापर्यंत पोहोचलेले स्वप्नील माने, विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार, उद्योजक जयसुखभाई पटेल, उद्योजक पंकज राठोड, पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, पोलीस निरीक्षक रवींद्र पारके यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।